चमड्याने भरलेल्या 3 लॉरी माल घेऊन पैसे न देता सोलापुरातील एका चर्मोद्योजकाची 14 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी तामिळनाडूतील एका व्यापाऱ्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। फाईज पाशा KS राहणार अंबूर तामिळनाडू असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याबाबत इक्रार मोहम्मद इसा कुरेशी वय 60 राहणार बेगमपेठ सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे। यातील फिर्यादीचा चामड्याचा व्यवसाय आहे। त्यांच्या ओळखीचे आरोपी फाईज पाशा KS यांचाही चामड्याचाच व्यवसाय असल्याने त्यांच्यात व्यापारी संबंध निर्माण झाले होते। आरोपीने केलेल्या मागणीनुसार कुरेशी यांनी 26 मे 2024 ते 27 ऑक्टोबर 2024 या कालावधीत एम्पायर ट्रेडिंग कंपनी मार्फत एकूण 4 वेळा चामड्याने भरलेल्या लॉरी तामिळनाडूतील पत्त्यावर पाठवल्या होत्या। चामड्याचा माल मिळाल्यानंतर फिर्यादी कुरेशी यांनी पैशांची मागणी आरोपीकडे वारंवार केली, मात्र पैसे देतो असे म्हणून आरोपीने वेळ काढूपणा केला आणि पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला। आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुरेशी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केल्याची फिर्यादीत म्हटले आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक चांदकोटी हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत।